शिवसेना राष्ट्रीय महाधिवेशनासाठी दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 17 तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागतोत्सुक मान्य श्री राजेश क्षीरसागर, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा। चलो गांधी मैदान, दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता। सरकारला पश्चाताप करायला लोक ठेवावे लागतील असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। 20 तारीखपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिले। लोक ठेवायला लागतील, पश्चाताप करण्यासाठी लोक ठेवावे लागतील। मला समजलंच नाही त्यांच्या बोलण्याचं। नाही, खरंच सांगतो, मला त्यांच्या बोलण्याचा अर्थच कळाला नाही। म्हणजे असं जर ते म्हणले असते बाबा सरकारवर पश्चाताप करण्याची वेळ येईल तर एखादी आपण समजू शकतो, पण पश्चाताप करायला लोक ठेवायची म्हणजे काय हे मला कळालं नाही। पण तरीसुद्धा माननीय मनोज पाटील जरांगे यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे। एवढं मोठं आंदोलन त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलं याचं निश्चितपणे म्हणजे त्यांनी उभं केलं मराठा समाजाचं आरक्षण। आता बघा, जेव्हा तुम्ही विजय उत्सव साजरा केला, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते तुम्ही अध्यादेशाची प्रत स्वीकारली, तुम्ही मान्य केलं की शिंदे साहेबांमुळे हे झालं। आता त्याची अंमलबजावणी करायला साहेब, मी मगाशी म्हटलं तसं घटनेनं, कायद्यानं, विधिमंडळाच्या हिरव्या बुकमध्ये जे नियम दिलेले आहेत, विधिमंडळाचं नियमानं चालतं की काल अध्यादेश काढला, आज आणला आणि उद्या त्याचा कायदा केला, असं होत नाही ना। याला काही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर आपण सुरू केलेली आहे। बघा, हे जर करायचं नसतं, 26 तारखेला वोट ऑन अकाउंटसाठी आपलं अधिवेशन 1 आठवड्याचं आहे। आम्हाला 26 तारखेच्या अधिवेशनात पण हा विषय घेता आला असताना, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी 8 दिवस अगोदर 20 तारखेला एक दुसरं अधिवेशन बोलवलं, मंत्रिमंडळानं निर्णय केला, विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत आपण राज्यपाल महोदयांना विनंती केली आणि आता आम्हाला 20 तारखेच्या अधिवेशनाचं समनसुद्धा आलेलं आहे। वाट बघितली पाहिजे ना। जरांगे पाटील साहेबांना माझी एकच विनंती आहे, तुमची प्रकृती नाजूक आहे, तुम्ही वेळेवर उपचार घ्या, औषध उपचार करा, आपण तब्येतीची काळजी घ्या। जो शब्द शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे की मराठा समाजाचं आरक्षण इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला, विशेषतः ओबीसींच्या सुद्धा समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कसोटीवर टिकणारं सगळ्या आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं अधिवेशन देण्याचा शब्द माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे। तो शब्द आमचं सरकार 100% पूर्ण करेल। धन्यवाद।